आजोबा, आपण इतका वेळ साई साई जप करतोय, पण खरंच एवढ्याने बाबा प्रसन्न होतात का? बाळा, तुझ्यासारखाच प्रश्न एकेकाळी एका मोठ्या विद्वानालाही पडला होता. त्यांचं नाव होतं अनंतराव पाटणकर. ते फार शिकलेले होते. अनेक वेद, पुराण आणि ग्रंथ त्यांनी वाचले होते, पण तरीही त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. मग ते बाबांकडे आले. चल, तुला अध्याय 21व्या मधली ती प्रसिद्ध चोपड्याची कथा सांगतो. बाळा, अनंतराव पाटणकर जेव्हा शिर्डीत आले तेव्हा त्यांनी नम्रपणे विचारलं, बाबा, मी खूप वेद पुराणं वाचली, पण तरीही माझ्या मनाला आत्मशांती का मिळत नाही? तेव्हा बाबांनी त्यांना एक अगदी साधी पण खोल अर्थाची गोष्ट सांगितली. बाबांनी पाटणकरांना एका सौदागराची गोष्ट सांगितली. एकदा एक सौदागर प्रवासात होता. त्याच्याजवळ एक घोडी होती. त्या घोडीने रस्त्यावर 9 गोल गोळे म्हणजे विष्ठा टाकली. त्या क्षणी त्या व्यापाऱ्याला काहीच सुचलं नाही. त्याने ते 9 गोळे पदरात घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या मनाला शांती मिळाली. 9 गोळे? आजोबा,